महाराष्ट्र सदनात आयोजित ईशान सेतू सांस्कृतिक एकात्मता आणि राष्ट्र निर्माण सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या सांस्कृतिक ऐक्याचा, राष्ट्रीय समरसतेचा आणि ईशान्य भारताशी आत्मीय नाते दृढ करण्याचा ठाम संदेश दिलाय. परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, स्वतंत्र देव सिंग, विविध राज्यातील लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय सेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा कार्यक्रम केवळ ग्रंथ प्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. आज महाराष्ट्र सदनात केवळ ग्रंथांचं प्रकाशन होत नसून भारताचा आत्मा आणि संस्कृती देशाच्या हृदयातून ईशान्य भारतापर्यंत पोहोचत आहे. या उपक्रमामुळे केवळ भौगोलिक अंतर नव्हे तर मनामनातील दुरावाही संपुष्टात येत असून ईशान सेतू ट्रस्टची ही खरी अर्थानं भारत जोडो यात्रा असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं. स्वामी गोविंददेव गिरी महाराजांना कोटीश वंदन करताना त्यांनी अमित शहा यांचंही स्वागत केलं. तसंच ईशान सेतू ट्रस्टचे पदाधिकारी, विद्वान अनुवादक, कार्यकर्ते आणि विशेषतः कॉर्पोरेट जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे राजेश साहनी यांचंही त्यांनी अभिनंदन केलं. भारत हजारो वर्षांपासून संस्कृती, अध्यात्म, ज्ञान आणि संस्काराच्या बळावर एकसंध राहिला असल्याचं सांगताना शिंदे यांनी भाषा, वेशभूषा आणि लोकपरंपरा वेगळ्या असू शकतात, मात्र भारताचा आत्मा एकच आहे आणि तीच देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी त्यांच्या सक्षम नेतृत्वामुळे देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचं सांगितलं. नक्षलवादावर प्रभावी नियंत्रण मिळवून ईशान्य भारतातील अनेक दशकांचा संघर्ष आणि तणाव कमी करण्यात यश आल्याचंही त्यांनी सांगितलं. गोविंददेव गिरी महाराज आणि अमित शहा यांच्या हस्ते रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या महान ग्रंथांचं ईशान भारतातील स्थानिक भाषांमधील अनुवाद प्रकाशित होणं हा भारताच्या सांस्कृतिक ऐक्यासाठी ऐतिहासिक घटना असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या मंत्राचं मूर्त स्वरूप या मंचावर दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ईशान्य भारतातील विविध भाषा आणि लिपींची समृद्ध परंपरा अधोरेखित करताना शिंदे यांनी कोणत्याही समाजाच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वात प्रभावी मार्ग त्याची मातृभाषा असते. त्यामुळे गीतेचा संदेश, प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि हनुमान भक्ती स्थानिक भाषांमध्ये घराघरात पोहोचल्यास धार्मिक जागृतीबरोबरच सांस्कृतिक आत्मविश्वास आणि राष्ट्रीय एकात्मताही अधिक बळकट होईल असं सांगितलं. महाराष्ट्र ही संत, वीर आणि राष्ट्रनिर्मात्यांची भूमी असल्याचं सांगताना शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचाही उल्लेख केला. भारताची सांस्कृतिक एकता, राष्ट्रीय समरसता आणि ईशान्य भारताशी आत्मीय संबंध दृढ करणाऱ्या प्रत्येक उपक्रमात आपण तन, मन आणि धनाने कायम सोबत राहू अशी त्यांनी ग्वाही देत हा कार्यक्रम केवळ संस्थेचा नसून राष्ट्र निर्माणाचा अभियान असल्याचंही सांगितलं. महाराष्ट्राकडून ईशान्य भारताकडे धार्मिक श्रद्धा आणि आत्मीयतेचा हात पुढे करण्यासाठी याहून चांगला दिवस असूच शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. देशातील कोणताही प्रदेश स्वतःला कधीही वेगळा किंवा दूर समजू नये असा संकल्प करण्याचं आवाहन करताना शिंदे यांनी काश्मीर ते कन्याकुमारी, कच्छ ते कामाख्या आणि मुंबई ते मणिपूर पर्यंत प्रत्येक भारतीयानं स्वतःला एक विराट सांस्कृतिक कुटुंबाचा सदस्य समजलं पाहिजे. हीच सनातन भारताची मूल भावना आणि राष्ट्राची आत्मा असल्याचंही त्यांनी सांगितलं. पवित्र ग्रंथाचं ईशान्य भारतात मोफत वितरण करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली. ईशान्य भारतातील नागरिकांपर्यंत रामायण, श्रीमद भगवद्गीता, हनुमान चालीसा यांसारख्या पवित्र ग्रंथांचं मोफत वितरण करण्याचा खर्च उचलण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली असून भारतीय संस्कृतीचा वारसा घराघरात पोहोचवण्याच्या या अभियानात ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत.